टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जालना जिल्ह्यामध्ये कालपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही त्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती गट या अनुषंगाने आम्ही आमच्या बैठका चालू केलेल्या आहेत। मला वाटतं हा आजचा 11वा सर्कल असेल की त्या सर्कलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आम्ही संघटनात्मक बांधणीची त्यांच्याजवळ चर्चा करतो आहे आणि निवडणुकीची सुद्धा आम्ही पूर्वतयारी म्हणून आमच्या या बैठकांचं आयोजन केलेलं आहे। साधारण 57 जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये आहेत आणि 114 पंचायत समिती सदस्य आहेत आणि साधारण 750च्या वरती ग्रामपंचायती आहेत। ह्या सर्व ठिकाणी आम्ही पोचणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ह्या जालना जिल्ह्यामध्ये 1 नंबरला राहील अशी माझी ह्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केल्यानंतर माझी खात्री आहे। तुम्ही ठाकरे पक्षाचे नेते म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं की ह्या ज्या निवडणुका आहेत त्या आघाडीत व्हायला हव्या की स्वबळावर? नाही, ते आता आघाडी इथे आमचे लोकसभेचे खासदार जे आहेत यांनी त्याही वेळेला मान्य केले की शिवसेनेच्या सहकार्यामुळे आणि ताकदीमुळे भारतीय जनता पक्षाचे एक नेते, देशातले नेते यांना आम्ही धूळ चाललेली आहे। त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर जरूर आम्ही त्यांच्याजवळ चर्चा करून, आमच्या कार्यकर्त्यांजवळ चर्चा करून आम्ही जरूर आम्ही युती करायला तयार आहोत। लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही यश संपादन केलं, मात्र त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये अपयश आलं आणि त्यानंतर आता भरपूर आता त्याच्यानंतर सुद्धा करतायत ही गळती नेमकी आता रोखण्यासाठी काही गळती रोखण्यासाठी गळती आपोआप थांबलेली असं मी तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून परवा पाहिलं की गळती शिंदे गटाकडे जाणारी जे होते ते पैशाच्या आमिषानं, पैसे आणि मिळीकडून मिळणारी निधी यासाठी लोक जे कॉन्ट्रॅक्टर लोक होते ते गेलेत। हे सामान्य बाळासाहेबांना मानणारे ह्या भागामध्ये आमचे चव्हाण म्हणून माझे आमदार होते, कैलासवासी आमदार आहेत, त्यांनाही मारणारा मोठा वर्ग इथे आहे। त्यामुळे शिवसैनिक आहेत तिथे आहेत, फक्त काही नेते गेलेत, त्यांना इथली जनता जो मानत नाही। जालना महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आता महापौर पदासाठी उत्सुकता निर्माण झाली। कुणाचा महापौर होईल जालना महापालिकेत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होईल, कारण गद्दारांना ह्या मराठवाड्यामध्ये पाणी चारल्याशिवाय माझे शेतकरी बांधव आणि सगळीच जनता ही किती त्रस्त आहे तुम्ही पाहिले। त्याच्यामुळे पूर्ण खात्री आहे की यावेळेला पहिला जालना महानगरपालिकेचा महापौर आमच्याकडेच आहे आणि तो निवडून येणार अशी मला खात्री आहे। परंतु आज काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करतात भाजपमध्ये, असं बोललं जातं की आता काय राजकारणामध्ये इकडे वारं आलं तिकडे धावणारी लोक आहेत। हे किती वर्ष काँग्रेसमध्ये आमदार म्हणून निवडून आले, काँग्रेसने त्यांना तिकीटं दिली आणि आता कुठले पडले, ते पडले म्हणजे काय काँग्रेसचं अपयश आहे, गोरंट्याचं अपयश आहे आणि त्याच्यामुळे ते पक्षबदली करतात। काय त्यांना आमिष मिळाली असतील, परंतु जनता त्यांना स्वीकारणार नाही, कारण ते जरी भारतीय जनता पक्षात गेले असेल। अहो, इथं दानवेला नाही स्वीकारलं तर गोरंट्याला काय स्वीकारणार? जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।